हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर आज आमचा चौथा दिवस बालीमध्ये। नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो। आमचा पहिला स्पॉट तो म्हणजे हंडारा गेट। बट ऑन द वे असताना आम्हाला आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की इथे मध्येच एक चांगली चॉकलेट फॅक्टरी आहे, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा। तर गाइस थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो चॉकलेट फॅक्टरीमध्ये। त्या चॉकलेट फॅक्टरीचं नाव आहे जंगल गोल्ड बाली। ती वन ऑफ द फेमस चॉकलेट फॅक्टरी आहे बालीमध्ये। तर गाइस फॅक्टरीची जी एंट्री आहे ती मस्त बांबू वर्क्सने केली होती, त्यामुळे एकदम क्लास वाटत होती। तरी ते पोहोचल्यावरती आम्हाला एक गाईड दिला, जो आम्हाला गायडन्स देत होता चॉकलेट कसा बनतो, कुठल्या प्रकारे बनतो, हे सगळं काय आम्हाला गाईड करत होता। आतमध्ये काही एंट्री नव्हती, आम्हाला सगळं बाहेरूनच त्यांनी समजून सांगितलं। तर गाइस इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स ठेवले होते आणि खाली सॅम्पल्स ठेवले होते। तर खूप छान चॉकलेट्स होते आणि हा समोर जो दिसते हा कॅफे आहे, इथे तुम्ही कॉफी आणि नाश्ता वगैरे करू शकता। तर गाइस इथे आम्ही खूप सारे सॅम्पल टेस्ट केले, जे चॉकलेट्स आम्हाला आवडले ते आम्ही घेतले आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या स्पॉटसाठी। जे तुम्ही समोर बघता ही जी मशीन आहे ती कुठनं मागवली असेल जरा गेस करा। तर गाइस ही मागवलेली आहे इंडियामधनं। जेव्हा हे बिझनेस स्टार्ट केला, जेव्हा ह्यांची फर्स्ट जी मशीन होती ती इंडियामधनं मागवली होती आणि ही होती यांची फर्स्ट मशीन। गाइस ही सगळी प्रोसेस चॉकलेटची कुठल्या प्रकारे बनतात, कुठनं एक्सपोर्ट करतात, सगळी प्रोसेस बोललेली आहे इथे फोटोजमध्ये। त्यानंतर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट स्पॉटसाठी आणि गाइस हा रस्ता बघू शकता पूर्ण घाटात, कारण आपले नेक्स्ट स्पॉट्स हे सगळे हिल स्टेशन्सवरती होते। आणि गाइस इथे सुद्धा आपल्याला स्ट्रॉबेरी भेटते। जे बाजूला स्टॉल्स आहेत हे सगळे स्ट्रॉबेरीचे स्टॉल्स आहेत। गाइस फायनली आम्ही पोहोचलो हंडारा गेटवरती। हा वन ऑफ द मोस्ट फेमस गेट आहे। इथे खूप सारे रील्स आणि फोटो शूट होतात। जे तुम्ही इंस्टाग्रामवरती बालीचे रील्स वगैरे बघत असाल गेटचे, तो हाच गेट आहे। आणि इथे गाइस 2 तासाची वेटिंग होती फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी। त्यामुळे आम्हाला आमच्या ड्रायव्हरने सजेस्ट केला की इकडे खूप सारे गेट आहेत, तुम्हाला पुढे खूप गेट्स बघायला भेटतील। आणि गाइस आम्ही बघितलं इकडे नॉर्मली घराच्या बाहेर सुद्धा असेच गेट होते। आणि गाइस हा जो गेट आहे हा हिस्टॉरिक वगैरे नाही आहे, हा पण एक नॉर्मल गोल्फ क्लब आणि रिसॉर्टचा गेट आहे। टुरिस्ट लोकांनी ह्या गेटला फेमस केला आहे, कारण की याच्या पाठीमागचा जो व्ह्यू आहे तो खूप ब्युटिफुल दिसतो आणि याच्यात फोटोज आणि रील्स खूप छान येतात। गाइस त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या नेक्स्ट स्पॉटवरती, उलुंडानू टेम्पल। हा वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल टेम्पल आहे बालीमधला। किट्स वगैरे आमच्या आयटेनरीमध्ये ॲड होते। तर गाइस आम्ही निघालो टेम्पल एक्सप्लोर करायला। तर तुम्ही बघू शकता इथे समोर सगळीकडे गार्डन्स आहेत, तलाव आहेत आणि इथे सुद्धा गेट्स आहेत। तुम्ही बघू शकता हा समोर एक गेट आहे आणि असाच एक एंट्रीला गेट आहे। तिथे दोन्ही साईडला पण फोटोग्राफी व्हिडिओग्राफी चाललेली आहे, पण ॲज कम्पेअर टू हंडारा गेट इथे गर्दी कमी आहे। आणि गाइस ही जी समोर आहे इथे खूप मोठी लेक आहे, ते आम्ही खूप छान छान फोटोज काढले, व्हिडिओ शूट केले। आणि खरंच गाइस हा टेम्पल आहे ना खूप ब्युटिफुल आहे। इथे खूप सारे फोटोलिक प्लेस आहेत। तिथं जो तो आहे ना फोटोग्राफी व्हिडिओग्राफी हे सगळं हेच चाललं होता। तर आम्ही सुद्धा इन्स्टासाठी रील शूट्स केले, ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल। आणि गाइस ही जी समोरची लेक आहे ते खूप सारे मासे आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। हे जे आम्ही माशांना खाऊ टाकतो ते तिथनं आम्ही विकत घेतला होता। 50 रुपयाला एक वाटी भेटते, तसे आम्ही 2 वाट्या विकत घेतल्या होत्या, कारण इथे सगळीकडे भरपूर मासे होते, त्यामुळे जेवढा खाऊ घेऊ तेवढा कमीच आहे। माशांना खाऊ टाकून झाल्यानंतर परत आम्ही व्हिडिओ शूट्स केले, फोटोज काढले, खूप सारे फोटोज कलेक्शन करून ठेवला होता, कारण की इथे एक जागा होती, सगळी फोटोलिक जागा होती। आणि गाइस इथे आम्ही व्हिडिओ शूट केले आणि निघालो आमच्या पुढच्या स्पॉटसाठी, तो म्हणजे तान्हालॉट टेम्पल। तर थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो तान्हालॉट टेम्पलला। सो गाइस तुम्ही बघू शकता इथे पण गेट आहे। अशा टाईपचे गेट्स तुम्हाला बालीमध्ये सगळीकडे बघायला भेटतील। आणि गाइस हा जो टेम्पल आहे हा पण खूप ब्युटिफुल आहे, कारण की इकडे पण गार्डन आहेत आणि हा जो टेम्पल आहे हा समुद्राच्या मधोमध आहे। तुम्हाला तर दाखवतो मी हा टेम्पल कुठे आहे। तुम्ही बघू शकता समोर समुद्र किती मस्त वाटतोय। हा बघा हा समोर जो आहे हा टेम्पल आहे आणि आता होता लो टाईड, त्यामुळे सगळे लोक जे आहेत ते टेम्पलमध्ये जाऊ शकत होते। तेव्हा हाय टाईड असं तेव्हा टेम्पलची एंट्री आहे ती बंद होते, कारण की तो जो एरिया आहे तिथे सगळं पाणी येतो। तर इथून थोडी आम्ही शॉपिंग केली। आमच्या फ्रीजसाठी जो स्टिकर हवा होता बालीवाला स्टिकर, तो आम्ही इथूनच विकत घेतला। हा बघा गाइस हा जो समोर आहे हा टेम्पल आहे। त्यानंतर आम्ही गेलो टेम्पलमध्ये। तर गाइस हे बघा इथे समोर आहे होली स्नेक, पण इथे कोणाला स्नेक दिसतच नव्हता। भरपूर जण जाऊन आले बट कोणालाच दिसत नाही। थोडा तिथे आम्ही गार्डनमध्ये गेलो, वरती गार्डनमध्ये फिरलो, तर इथे आजूबाजूला सगळीकडे रेस्टॉरंट आहेत, छोटे छोटे कॅफेज आहेत। त्यानंतर गाइस आम्ही वरती नारळ पाणी घेतलं आणि मस्त व्ह्यू एन्जॉय केला। एक नंबर व्ह्यू दिसत होता। तर इथं तुम्ही बघू शकता सगळीकडे शॉप्स आहेत, पण आम्ही इथं शॉपिंग केली नाही, कारण की टेम्पलच्या जागेवर असल्यामुळे इथे वस्तू कॉस्टली आहेत। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल आम्ही वस्तू कुठनं विकत घेतल्या। तर गाइस कुतामध्ये होता आमचा लास्ट डे, त्यामुळे इथे आम्ही मॉलमध्ये गेलो, मॉल एक्सप्लोर केला। छान मॉल होता खूप, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजेलच इथनं। तर हे मॉलच्या बाहेर सगळे फूड काउंटर्स आहेत, छोटे छोटे रेस्टॉरंट्स आहेत, कॅफेज आहेत, इथनं तुम्ही ऑर्डर करून मॉलच्या समोर बसू शकता। इथे समोर चालले म्युझिक, तर तुम्ही म्युझिक एन्जॉय करून तुमचा फूड खाऊ शकता। त्यानंतर आम्ही आलो मॉलमध्ये।
तर गाईज मॉलमधनं स्वप्नालीने थोड्या वस्तू विकत घेतल्या फ्रेंड्सला देण्यासाठी. तर तिच्या फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी तिने लॉकेट्स वगैरे विकत घेतल्या, काय काय वस्तू होत्या त्या विकत घेतल्या. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे छान छान मूर्त्या आहेत, डेकोरेटिव्ह मूर्त्या आहेत, गणपतीच्या मूर्त्या आहेत, गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत, खूप छान मूर्त्या होत्या. आणि त्यानंतर परफ्यूम्स वगैरे खूप छान होते, त्यामुळे परफ्यूमसुद्धा आम्ही घेतले. आणि थोडे किचन्स होते तर किचनसुद्धा घेतले. त्यानंतर आम्ही आलो जेवण्यासाठी. तर गाईज डिनरमध्ये आम्ही नॉनव्हेज ऑर्डर केला. आम्ही ऑल टाईम नॉनव्हेजच खात होतो तसा, कारण की ते नॉनव्हेज फूड सी फूड खूप छान भेटतो. तर गाईज आय होप सो तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. तर उद्या आपण वॉटरफॉल, बाली स्विंग आणि अदर ॲक्टिव्हिटीज, उद्याचा दिवस आपला फुल ॲक्टिव्हिटीजचा होणार आहे.